माझे एक मित्र आहेत नयन शहा म्हणून, त्याला मी गुजराठी म्हणतो. माझं नाव घेतलं नयन शहा, हे एक उदाहरण आहे, तुम्ही समजून घ्या. त्यांचा जो म्हणण्याचा उद्देश आहे ते असा आहे, तो असा आहे की बाबा इथे अमराठी भाषिक खूप लोक राहतात जे या मातीशी एकरूप झालेले आहेत, आणि नयन शहा सारखे असंख्य लोक आहेत जे मराठी बोलतात, आणि तीच तर भावना पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे तिसरी पिढी आम्ही इथे आहोत. माझ्या वडिलांचा जन्म इथे, माझा जन्म इथे, माझ्या आजोबांचा जन्म इथे, मग आम्ही महाराष्ट्राचेच आहोत ना. आणि आमचा काय संबंध गुजरातशी? म्हणून त्या गुजरात प्रत्येक आमचा काय द्वेष नाहीये, पण महाराष्ट्राने आम्हाला सगळं दिलं तर महाराष्ट्रात आमच्यासाठी सगळं आहे. तुमचा विश्वास बसणार नाही इतकं अप्रतिम मराठी तर बोलतोच, विनोदाचंही अंग आहे. आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये फिरताना कानाला हेडफोन लावून पु ल देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. आणि मराठी सिनेमे, मराठी नाटकं लहानपणापासून मी बघतो. पु ल मला भयंकर आवडतात. त्यांचा ह्युमर जो आहे, माझे सगळे मित्र मराठी आहेत. मी जर 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष या राज्यात राहतो तर मला मराठी आलीच पाहिजे. मी तर म्हणतो 1 वर्ष राहिलो तरी आलीच पाहिजे ना. आत्ताच अहमदाबादला गेलो होतो, तिकडे आपण बघतो ना सगळे गुजरातीतच बोलतात, कोणीच हिंदी बोलत नाही. बंगालमध्ये बंगाली बोलतात. मग इथे काय प्रॉब्लेम आहे? मला आपणच वाटलं पाहिजे की मला मराठी बोलली पाहिजे. माझ्या पत्नीला, माझ्या मुलांना, सगळ्यांना मराठी येतं, एकदम अस्खलित मराठी आम्ही बोलतो.